परीक्षा प्रत्येक विश्वासणाऱ्यांची होते. माझा देवावर विश्वास आहे एवढं तोंडाने बोलून होत नाही. माझं देवावर प्रेम आहे एवढं तोंडाने बोलून होत नाही. या प्रेमाची, या विश्वासाची पारख होतेच होते, परीक्षा होतेच होते. म्हणून देवासाठी कोणताही त्याग करायला तयार राहा. देवाशी कोणत्याही स्थितीमध्ये प्रामाणिक राहा. दुःखात असा की आनंदात असा आपली मनं देवाकडे लावून ठेवा. याकोबाने त्याच्या पत्रात म्हटलेलं आहे, तुमच्यापैकी कोणी आजारी आहे का? तुमच्यापैकी कोणी दुःखी आहे का? त्याने प्रार्थना करा. कोणी आनंदात आहे का? सुखात आहे का? त्याने स्तोत्र गा, देवाची स्तुती गा. दुःखात आहात तर प्रार्थना करा, आनंदात आहात तर देवाची स्तुती करा. याचा अर्थ दुःख असो की आनंद असो, मन देवाकडे लावून ठेवा. दुःखाची परिस्थिती असो की आनंदाचं वातावरण असो, सगळ्या स्थितीमध्ये मन देवाकडे लावून ठेवा आणि देवाशी प्रामाणिक राहा. कारण जो देवाशी प्रामाणिक राहतो तो सगळ्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो.